लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केली। अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते। या संमेलनात डॉक्टर भारत पाटणकर, प्राध्यापक किसन कुराडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मराठी साहित्यामधून उपेक्षित वंचित घटकांवर लेखन करून त्यांचं वास्तव जीवन उजेडात आणणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी झाली। या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन प्रथमच आयोजित केलं होतं। शाहू स्मारक भवनमध्ये पार पडलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते। यावेळी सबनीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कृतीचा समग्र आढावा घेतला। तसंच साठे यांना केंद्र सरकारनं मरणोत्तर भारतरत्न किताब जाहीर करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली। संमेलनात प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर आणि प्राध्यापक किसन कुराडे यांना अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर कपिल राजहंस आणि मदन पवार यांनी संपादित केलेल्या साठे यांच्या चरित्र महाग्रंथाचं प्रकाशन शाहीर दिलीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अनिल म्हमाणे, आलोक जत्राटकर, वैशाली चौगले, राहुल सडोलीकर यांची भाषणं झाली। दुपारच्या सत्रात परिसंवाद आणि कवी संमेलन पार पडलं। यामध्ये 100 पेक्षा अधिक कवींनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या। या साहित्य संमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।